यामध्ये आपल्याला दोन वायर दिल्या आहेत, एक एक्सच्या अलॉंग लाय करते आणि एक वायच्या अलॉंग लाय करते. करंटची डायरेक्शन सुद्धा दिलेली आहे. आपल्याला हे विचारलंय की ए बी आणि सी डी या दोन लाईनपैकी कुठल्या लाईनवर मॅग्नेटिक फील्ड 0 असणार आहे. सगळ्यात आधी तुला काय करायचंय, ती जी हॉरिझॉन्टल वायर आहे याच्यामुळे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन बघायची. जर मी राईट हँड रूल लावला तर असं येईल बाहेर, म्हणजे इकडे आली सर बाहेर 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 बाहेर. त्याच पद्धतीने या बाजूला येणार आहे आतमध्ये 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 आणि आतमध्ये. तसंच ही जी वाय एक्सिसची वायर आहे त्याच्यामुळे जर मला मॅग्नेटिक फील्ड बघायची असेल तर मी परत एकदा राईट हँड थंब रूल लावेल. या बाजूला येणार आहे मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये 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 आणि इकडच्या बाजूला येईल बाहेर 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 आणि बाहेर. आता जर तू बघितलं तर या लाईनच्या अलॉंग, हे बघा या लाईनच्या अलॉंग मॅग्नेटिक फील्ड अपोजिट डायरेक्शनला येते म्हणून इथे 0 असू शकतं. पण इथे सेम डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे बाहेर बाहेर, म्हणजे इथे 0 नाही. इथे सुद्धा सेम डायरेक्शनला म्हणजे इथे 0 नाही. म्हणजे याचा आन्सर यायला पाहिजे ए बी, कारण इथे अपोजिट डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे.